नमस्कार मित्रांनो, सातबाऱ्यावरती ऑनलाईन पद्धतीने विहीर आणि बोर कशा प्रकारे लावायचे आहे ते आपण आज या व्हिडिओमध्ये थोडक्यात पाहणार आहोत. या बाबतीत खूप साऱ्या कमेंट येत होत्या. लोक विचारित होते की कशी लावायची ऑनलाईन पद्धतीने कमी वेळामध्ये. यासाठी फक्त तुम्हाला 5 मिनटं लागणार आहेत. एकदम सोपी पद्धत आहे. कारण विहीर सातबाऱ्यावर लावणं हे खूप महत्त्वाचं झालेलं आहे. विहीर बोर सोलारसाठी किंवा कृषी विभागाच्या महाडीबीटी या योजनेकरिता जलसिंचन योजनेकरिता सातबाऱ्यावरती बोर विहीर जलसिंचनाचे साधन असणं आवश्यक आहे. तर या कशा पद्धतीने आपण लावता येणार आहे ते थोडक्यात मी तुम्हाला 5 मिनटामध्ये सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, तुम्हाला प्ले स्टोअरवर यायचं आहे आणि ई पीक पाहणी हे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. या ॲप्लिकेशनमध्ये आपण ई पीक पाहणी कशी करायची अगोदर पाहिलं होतं. तर या ठिकाणी आपला महसूल विभाग निवडायचा आहे. निवडल्याच्या नंतर समोर जायचं आहे. या ठिकाणी शेतकरी म्हणून लॉग इन करा किंवा इतर म्हणून, तर शेतकरी म्हणून लॉग इन करा यावर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि सांकेतांक पाठवा यावर क्लिक करायचं आहे. एक OTP येईल, तो OTP या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. एकदम सोपी पद्धत आहे मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित पहा. या ठिकाणी OTP टाकून घेतल्यानंतर लॉग इन करा या बटनावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी खातेदाराचे नाव निवडा. जर तुम्ही नोंदणी केली असेल तर या ठिकाणी अगोदर नाव दाखल. नवीन नोंदणी करायची असेल त्या ठिकाणी खाली ऑप्शन आहे नवीन खातेदार नोंदणी करा, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. नाव निवडल्याच्या नंतर पुढे जावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी कायम फंड नोंदवा, चालू फंड नोंदवा हे सुरुवातीचा ऑप्शन आहे. या ठिकाणी खूप सारे ऑप्शन आहेत. बांधावरची झाडे नोंदवा, पीक माहिती नोंदवा. पीक माहिती नोंदवायची कशी आपण पाहिलं होतं मागच्या वेळेस. तर या ठिकाणी आपल्याला कायम फंड म्हणून विहीर नोंदवायची आहे. तर या ठिकाणी सुरुवातीच्या ऑप्शनवर क्लिक करा. या ठिकाणी माहिती भरायची आहे. थोडक्यात तुमचा खाते क्रमांक, त्यानंतर गट नंबर झाल्याच्या नंतर या ठिकाणी कायम फळ नोंदवायचं आहे. आता कायम फळमध्ये खूप सारे फळ आहेत. वाळवंट फळ, खडक फळ, मुरुम फळ, रेल्वे फळ, कांदा चाळ फळ. तर या ठिकाणी आपल्याला एक विहीर फळ म्हणून या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे आणि या ठिकाणी क्षेत्र टाकायचं आहे. विहिरीचं किती आहे, 2 गुंठे, 3 गुंठे, 4 गुंठे, 5 गुंठे, जे काय असेल ते या ठिकाणी व्यवस्थिशीर टाकून घ्यायचं आहे. या ठिकाणी टाकताना 0.04 गुंठे असेल तर 0.04 करायचं आहे. हे लक्षात असू द्या. क्षेत्र टाकताना चूक करू नका, कारण 0.4 जर झालं तर या ठिकाणी 40 R होईल, म्हणजे 1 एकर. 0.04 करा म्हणजे 4 गुंठे येईल. क्षेत्र टाकल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला समोर जायचं आहे. खाली राईट बटनावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला तुमच्या शेतीचा नकाशा, क्षेत्र, लोकेशन, तुम्ही कोण्या ठिकाणी आहात त्या ठिकाणचं लोकेशन तुम्हाला दाखवत आहे. आणि हे सर्व प्रोसेस करताना तुम्हाला विहिरीपाशी थांबूनच करायचं आहे, कारण लोकेशन बरोबर घेता आलं पाहिजे. तर या ठिकाणी रिप्रेस करायचं आहे. GPS अचूक व गटापासून दूर असं दाखवत आहे. तर तुम्हाला बरोबर लोकेशनवर जायचं आहे. पुन्हा या ठिकाणी जाऊन रिफ्रेश करायचं आहे. केल्याच्यानंतर या ठिकाणी असं हिरव्या रंगामध्ये आलं की पुढे जा या बटनावर आता तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी छायाचित्र 1 आणि छायाचित्र 2 अशा प्रकारे आपल्याला 2 फोटो घ्यायचे आहेत. तर छायाचित्रावर क्लिक करा आणि एक विहिरीची फोटो घ्यायची आहे. त्याच्यानंतर छायाचित्र 2 वर क्लिक करायचं आहे आणि दुसरी एक फोटो कॅप्चर करायची आहे. आणि राईट बटनावर खाली क्लिक करायचं आहे आणि वरील माहिती सर्व खरी आहे वर क्लिक करायचं आहे आणि पुढे जावर क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी आपलं प्रोसेस ही सक्सेसफुली पूर्ण झालेली आहे. तर या ठिकाणी फळ माहिती पहा या ठिकाणी बाजूला तुम्ही क्लिक करून पाहू पण शकता. तर या ठिकाणी दाखवेल तुमचं क्षेत्र वगैरे झालेलं आहे. अशा प्रकारे हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता. आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.